परी जन्मेची जन्मनिवारी आणि मरणे मृत्यू मारी आपण उरे महाराज. यामधले बाबा होते महाराज आपले विश्वंभर बाबा. खरोखर भाग्यवान आहेत महाराज आपण. कुणीच कुणाला दलिंद्र समजायचं नाही. खायला असल नसल, बायका आपल्या पोराचे बायकाचे नवऱ्याचे भांडणं होत असतील, तो विषय गौण आहे. पण आपण ज्या भूमीमध्ये जन्माला आलो, ज्या महात्म्याने महाराज अवतार घेतला, ती महात्मे महाराज या ठिकाणी आले. खरंच आपलं भाग्य आहे आपलं की आपल्या या परिसरामध्ये आपल्या भूमीमध्ये महात्म्य असे महात्म्य अवतार घेत आहेत आणि त्यांच्या सानिध्यामध्ये राहतोय. आणि त्यांचं पुण्यस्मरण करण्याकरता आपल्या संसारातले 2 पैसे, आपलं शारीर बल किंवा आपलं मनोबल किंवा आर्थिक बल त्यांच्या पुण्यस्मरणानिमित्त खर्च होतंय. हे आपलं भाग्य आहे. विठाला विठाला तुम्ही म्हणाल महाराज प्रत्येक कीर्तनगार असंच सांगतो की साधूच्या करता पैसे खर्च करावेत, याच्याकरता देणगी द्यावी, त्याच्याकरता देणगी द्यावी. खरं आहे महाराज. आपल्याला जर आपल्या उद्धाराची कळकळ असेल ना, तर साधूच्या मंदिराकरता, देवाच्या मंदिराकरता, संस्थानाकरता, कीर्तन प्रवचनाकरता, यज्ञाकरता, धार्मिक कार्याकरता महाराज आपला खर्च व्हावा. कितीही कमवा महाराज मुलाबाळासाठी, शेवटी पश्चातापच करतो व्यक्ती. आमच्या तिथे एक शेजारी म्हातारा बसलेला होता. रात्री मी 1 वाजता कीर्तनाहून आलो. म्हणजे 11ला कीर्तन सुटलं, पण येण्याकरता 1 वाजला. 1 वाजता तो म्हातारा ना आमच्या समोर बसलेला होता जोत्यावरती. त्याला म्हटलं बाबा का बसले? ते म्हणे काही नाही, झोपच येत नाही म्हणे. म्हटलं का बरं? ते म्हणे नुसते आतून पाय असे ठणठण ठणठण करतात म्हणे. म्हटलं बाबा आता मग मला जाणून घ्यायचं होतं की म्हातारपणी किती वेदना असतात. म्हटलं बाबा हे सकाळीही दुखतात, संध्याकाळी दुखतात का नुसतं संध्याकाळी झोपल्यावर दुखतात? महाराज म्हणे याला काळ वेळ नाम उच्चारिता नाही, त्याला काही वेळ काळ नाही म्हणे महाराज. कधी कधी हातात चांगला गोड घास घेतला, त्याच वेळेस हातात कळ निघते, घाससुद्धा तोंडात घालावा वाटत नाही. इतकी भयान परिस्थिती. त्याचं एक महत्त्वाचं वाक्य सांगू का? ते म्हणतो की बाबा मला आता मरावा वाटतंय पण मरण येत नाही. आणि दुसरं वाक्य सांगतो, ज्यावेळेस बरं वाटतंय त्यावेळेस लोकांचं एखाद्याचं ऐकलं की तो ॲक्सिडेंटने मेला, अटॅक येऊन मेला, वृद्धापकालाने मेला, तर मरावंही वाटत नाही. म्हणजे बघा परिस्थिती किती अवघड आहे. म्हणून त्यांना म्हटलं मग तुम्ही हे कार्य करता, देवा करता काही खर्च केलं नाही, आता तरी राम राम म्हणा ना. ते म्हणे बाबा आयुष्यभर पोरासाठी कमवून ठेवलं, पण ती पोरंही सांभाळत नाही, आणि आयुष्यभर देवाचं नाव मुखात नाही आलं, आणि आता हे आतून नुसतं त्रासदायक होते, तिकडंच लक्ष जातंय, देवाचं नाव कुठे येते? त्यावेळेस देवाचं नाव. म्हणजे इतकी भयान परिस्थिती. म्हणून आपण भाग्यवान आहेत की अशा साधू महात्म्यांच्या पुण्यस्मरणाकरता आपलं आर्थिक बल म्हणजे पैसा, आपलं शरीर बल, आपलं मनोबल सगळ्या दृष्टीने आपण अर्पण करतोय. माझी या ठिकाणी उभा राहिल्याच्या नंतर इच्छा झाली महाराज, मानसी मला वाटते 500 रुपये. माझ्याही कुटुंबात 4 माणसं आहेत, आम्ही दोघं आणि आमचे आई वडील 4 जण, आणि आम्हालाही 5-6 एकर शेती. माझीही इच्छा आहे की 500 रुपयांनी माझ्या हिशोबाला 5,000 येतात, बाबांच्या मंदिराकरता द्यायला काही हरकत नाही. काल्या दिवशी मी हे 5,000 रुपये देईल, म्हणजे पाकिट दिलं तरच देईल असं काही नाही बरं का. तुम्हाला वाटेल की महाराज पाकिट दिलं म्हणजेच देतील, आणि मग पाकिटात जर नाहीच पैसे दिले, नाहीच जर पाकिट दिलं तर असं काही नाही महाराज. मी तुम्हाला 2 दिवसांनी आणून देईन, पण निश्चित देईन. हे बाबाच्या मंदिरा करतायत, दुसऱ्या करता नाही. विठाला असे महात्मे महाराज या ठिकाणी प्रगट झाले. बाबांची दिनचर्या पहा महाराज. पहाटे 3ला ब्रह्ममुहूर्तावरती उठायचे, आणि ब्रह्ममुहूर्त उठल्याच्या नंतर शौचविधी, स्नान, दंत धावन वगैरे झाल्याच्या नंतर महाराज पूजा करायचे. पूजा केल्याच्या नंतर पुढे ग्रंथ असायचा, अमृतानुभव, ज्ञानेश्वरी, पंचदशी, ब्रह्मसूत्र, आणि त्याचं चिंतन करायचे महाराज बाबा. आणि थोड्या वेळाने एक 8-9 वाजले की मग परत बाहेर यायचे. गावातील काही भक्त मंडळी, पाठाला येणारी मंडळी, त्यांच्यासोबत चर्चा व्हायची. ज्ञानेश्वरीच्या ओव्याची असेल, पारमार्थिक काही चर्चा असेल, कुणाची संसारात घडलेली काही घटना असेल, त्याच्याविषयी पारमार्थिक निरसन काय होईल
याच्याविषयी चर्चा चालायची. आणि चर्चा झाल्याच्या नंतर परत बाबा आतमध्ये जायचे आणि चिंतन करायचे. 11-12 वाजता डब्बा आला की जेवण करायचे. अर्धा पाऊण तास 1 तास थोडंसं विश्रांती करायची आणि परत महाराज विश्रांती झाल्यावर परत चिंतन करायचे. अखंड खंडेना जीवन रामकृष्ण नारायण. आजच्या अभंगाचा शेवट बी त्याचे. एका जनार्दनी नित्य हरीचे कीर्तन, आसनी शयनी सदा हरीचे चिंतन. विठाला बरोबर 4 वाजले की बाहेर यायचे महाराज. त्यावेळेस कॉफी तयार असायची. हरिपाठाचा वेळ झालेला असायचा. हरिपाठ कॉफी वगैरे झाली परत चिंतनाला जायचे. परत संध्याकाळी जेवायलाच बाहेर यायचे. एवढे मोठे साधू महाराज. खरंच मला कळालंच नाही बाबांचं मनोगत महाराज. ज्यावेळेस मी पहिल्या वेळेस सप्त्याला आलो ना, मोहन महाराजासोबत आलो. बाबांनी सांगितलं या म्हणे सप्त्याला. आल्याच्या नंतर महाराज मी ज्ञानेश्वरी पारायणाला बसलो. त्या वर्षी माझं नाव नव्हतं व्यासपीठ चालक म्हणून, म्हणजे नाव असावंच असं काही नाही, पण बाबांच्या पुढं आपण त्या निमित्ताने आपलं पारायण होईल म्हणून मी बसलो. बसल्याच्या नंतर त्या ओवीची स्पष्टता वाचण्याची, श्लोकाची स्पष्टता माझ्यावरती मोहून गेले बाबा. बाबांना वाटलं एवढी सुंदर स्पष्टता. त्याचं कारण आहे महाराज, जास्त काही नाही, पण ज्ञानोबारायने माझ्याकडून ज्ञानेश्वरीचे आजान वृक्षाखाली 108 पारायण करून घेतले. त्याच्यामुळे मग ते साहजिकच त्याच्यात स्पष्टता आली. आणि ज्यांना वाचता येत नाही ना, आणखीही सांगतो, तुम्ही आध्यात्मिक म्हणून द्या सोडून, ज्या मुलाला वाचता येत नाही ना त्यांनी फक्त ज्ञानेश्वरी पुढं ठेवायची, माऊली माऊली म्हणत प्रत्येक ओवीहून बोट फिरायचं. त्याला वाचता नाही आलं ना परत कीर्तन करणार नाही महाराज. ताकद आहे महाराज ज्ञानोबारायांची. ही ज्ञानेश्वरीच्या ग्रंथाची ताकद आहे. ज्ञान होय अज्ञानासी ऐसावर या टिकेसी. ज्ञान होय मूढा अतिमुख त्या दगडा, अतिमुख त्या दगडा, अतिमूर्ख त्या दगडा. ज्ञान होय मूढा अतिमूर्ख त्या दगडा, अतिमूर्ख त्या दगडा, अतिमूर्ख दगडा. ज्ञान होय मुडा अतिमूर्ख. दगडासारखा जो असतो ना, दगडासारखा, त्याला सुद्धा ज्ञान प्राप्त होतं महाराज. ज्ञानेश्वरीची ताकद आहे ही, माऊलींची ताकद आहे महाराज. आणि आपल्या गावामध्ये या संस्थांवरती महाराज साक्षात माऊली आहेत, साक्षात माऊली. बघा, जयाची ये द्वारी सोन्याचा पिंपळ नांग्या ऐसे बळ रेडा बोले. इथले महाराज कुठंच जायची गरज नाही. ज्याला वाटतं ना आपला मुलगा नोकरीला लागावा, महाराज त्यांनी ज्ञानेश्वरीचं पारायण सुरू करा मुलाच्या वाणीने. त्याची बुद्धी आपोआप सात्विक होते. आपोआप ज्ञान ग्रहण करण्याची शक्ती ज्ञानेश्वरीच्या वाचनाने त्याच्या बुद्धीमध्ये येते. एवढी ताकद आहे. आलतो मी सप्त्याला आल्याच्या नंतर पारायण झालं. जाताना म्हटले, महाराज तुम्हाला बाहेर लोक कितीही पैसे देतील, आमचं संस्थान छोटं आहे, फुल ना फुलाचे पाकळे आम्ही देत जाऊ, पण मी जोपर्यंत आहे तोपर्यंतच नाही. पण मी जरी गेलो तरी जोपर्यंत हा सप्ताह आहे ना, तोपर्यंत कुणी फोन करू अथवा न करू, तुम्हाला सप्त्याला यावं लागेल. तुम्ही कीर्तनकार मोठे व्हा नका हो, ते बागी सगळं गाऊन राहिलं. आणि हे त्यावेळेस बोलले होते. त्याच्यानंतर शास्त्रीजी तर पुरावा आहेत. शास्त्रीजींना आम्ही दर्शनाला गेल्याच्या नंतर, सप्ताह झाल्याच्या नंतर, आत्ताचा काल आहे, परत ते वाक्य बोलले. ते म्हणले, जोपर्यंत सप्ताह आहे ना गणेश बुवा, तोपर्यंत तुम्हाला आमंत्रणाची गरजच नाही. तुमचा सप्ताह आहे, घरचा सप्ताह आहे, आणि तुम्ही हक्काने यायचं. म्हणून मला फोन केला काय, पॉम्पलेटमध्ये नाव टाकलं काय नाही, काहीच नाही महाराज. फक्त बाबांचं एवढं वाक्य आठवतंय, सप्ताह आला की मी माझी पावलं आपोआप महाराज सगळं घरच्यावर पाणी फिरून माझे पावलं आपोआप इकडं धाव घेतात. ही साधूची ताकद आहे. दुसऱ्या वर्षी बाबा काय म्हटले, बाबा तुम्ही नुसतं पारायणच करता का कीर्तन बी करता? नाही म्हणलं बाबा, करत असतो कीर्तन तोडकं मोडकं. बरं म्हटलं, कीर्तन नंतर करा, पुढच्या वर्षी एक प्रवचन करा. पण नजर चुकीने नाव टाकण्याचं विसरलं. बाबाचे 2-3 प्रवचन असायचे ज्ञानेश्वरीचे ग्रंथावरती. मग बाबाने काय केलं, एके दिवशी ते दुसऱ्या वर्षी सप्त्यामध्ये बाबांचं प्रवचन ज्या ठिकाणी होतं ना, ते म्हटलं मी 2 दिवस नंतर करेल, हे पहिलं प्रवचन तुम्ही करा. उठले महाराज बाबा आणि मला बसवलं पुढं. महाराज त्यांचीच कृपा असती, काय बोलावं काय बोलू नये, कसं बोलावं. महाराज अगदी 1 तासभर बोललो मी.
बोलल्याच्या नंतर परत प्रसन्न झाले महाराज. परत दुसऱ्या वर्षी म्हटले परत सप्त्याला या. आलो मी महाराज. आल्याच्या नंतर त्यावेळेसचा असा प्रसंग आहे महाराज, अंगावर शहारे उभा राहते. अक्षरशः गोकुळाष्टमीचं कीर्तन होतं, 10 ते 12 कीर्तन होतं. आणि त्या दिवशी मला 8:30 वाजता सांगितलं की गणेशबा तुम्हाला कीर्तन करावं लागेल. म्हणलं बाबा हात जोडून विनंती आहे, मधलं कुठलंही कीर्तन असतं, कोणत्याही दिवसाचं कीर्तन असतं तर मी करू शकलो असतो, पण हे प्रसंगाचं कीर्तन आहे, नैमित्तिक कीर्तन आहे, त्या निमित्ताने 10 मिनिट का होईना बोलावं लागतंय. आणि तशा प्रसंगाचा अभंग घेऊन त्या अभंगावरती चिंतन करणं शक्य नाही बाबा. मोठमोठे विद्वान आहेत, पण त्या मंडळीला सुद्धा 1-1.5 तासामध्ये चिंतन करणं शक्य नाही. माझ्यासारख्याची काय गोष्ट आहे. बाबा म्हणले फक्त 10 मिनिट बोला. म्हटलं बाबा परिसरात खूप कीर्तनकार आहेत, कुणालाही सांगा नाही तर तुम्हीच करा. बाबा म्हणले माझा आदेश आहे, मी हे कीर्तन करणार नाही, कुणालाही बोलवणार नाही, तुम्हाला उभा राहावं लागेल. शब्द तेवढा ऐकला, बाबाचं दर्शन केलं, गाडी काढली आणि गडावर गेलो. बाबांचं दर्शन केलं महाराज गडावर दर्शन करून बाबांना म्हटलं काहीतरी बघायला द्या, मला एखादा ग्रंथ द्या, एखादी कीर्तन मालिका द्या. आणि कीर्तन मालिका होती नैमित्तिक, घेऊन या चक्र गदा हाची धंदा करीतो. हा अभंग पाहिला मी महाराज, थोडासा धावत्या वेगामध्ये वाचला आणि उभा राहून कीर्तनाला उभा राहिलो. मला आयुष्यात वाटलं नव्हतं की एवढं अभ्यास न करता न चिंतन करता मी कीर्तन करेल. बाबांचा आशीर्वाद महाराज. आणि बाबांनी महाराज उभा केल्याच्या नंतर 2 तासामध्ये अभंगाचा सुद्धा भाव नव्हता झाला. म्हणजे प्रसंगाचं बोलणं तर बाजूला द्या सोडून, गोकुळाष्टमीच्या निमित्ताने कीर्तन होतं, भगवंताच्या चरित्राचा तर उच्चार लांबच राहिला, पण तो अभंगाचा सुद्धा भाव पूर्ण झाला नाही. ही बाबांची ताकद होती महाराज. विठाला याच्याही पुढचं एक गुह्य सांगतो मी तुम्हाला, मला आज लक्षात आलंय ते. ह्या परीक्षा होत्या महाराज माझ्या. पहिला पेपर होता चाचणीचा पारायणाचा, दुसरा पेपर होता, दुसरी टेस्ट होती ती होती प्रवचनाची, आणि तिसरी टेस्ट कसोटी होती महाराज. शेवटचा प्रसंग होता तो नैमित्तिक कीर्तनाचा. आणि शेवटी जर बाबाने जर समजा, म्हणजे कशामुळं म्हणतो, शेवटचा एक पेपर राहिला होता तो फक्त त्यागाचा. जर त्या याच्यामध्ये जर पास झालोच असतं, आपल्या वाणीने म्हणत नाही, पण निश्चित स्वरूपाने बाबाने मला सोडलं नसतं. हे मला आज कळतंय. बाबांचं मनोगत त्यावेळेस नाही कळालं, पण आज त्यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने उभा राहण्याच्या अगोदर मला हे कळालं की बाबा आपली परीक्षा घेत होते. पेपर पास होत होतो, पण दिशा कळत नव्हती. विठाला विठाला अशा महात्म्याच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने ही सेवा आहे. या सेवेकरता नाथ महाराजांचा अभंग निवडलेला आहे. तुकोबरायांचा अभंग झालेला आहे, माऊलीचा अभंग झालेला आहे. आता नाथ महाराजांच्या अभंगावरती आपण काय चिंतन करणार आहे? आपली काय एवढी बुद्धी आहे का? पण त्याच श्री गुरुला प्रार्थना करू. आता कृपा भांडवल सोडी बरी माझे मतीची पोतडी, करी ज्ञान पद्य जोडी थोरा माते, अहो सद्गुरुची कृपा दृष्टी, तुझे कारुण्य जया ते अधिष्ठी, तो सकळ विद्यांची सृष्टी, धात्रा होय विठाला विठाला.